नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अखेर प्रतीक्षा संपली. उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार. बिलाचे पैसे कधी देणार? हॉटेल मालकाने सदाभाऊंना रस्त्यात अडवून जाब विचारल्यावर सदाभाऊ खोत चांगलेच भडकले. कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला प्रकरणी मिराजवड्डीतील 5 महिलांना 6 महिन्याची शिक्षा. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. केतकीला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस. ईडी म्हणालं, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. कोर्ट म्हणत ते जनतेने निवडून दिलेले आमदार रोखणार कसं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजपचे मिशन 45. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा देवेंद्र फडणवीस. राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार. पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपकड आणि सुटका. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली. शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं. सैन्य भरतींच्या अग्निपथ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला. बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ. कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची. दुकानही हिसकावले. धुळ्यातील अवैध सावकारीला चाप कधी बसणार? हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान वापरून आज भारताची वाटचाल होत आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी ही माहिती दिलेली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान वापरून आज भारताची वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी केलं आहे. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्राला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचा विश्वासही मंत्री जरदोश यांनी व्यक्त केला आहे. त्या सांगलीमध्ये बोलत होत्या. केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगलीमध्ये जिल्ह्यातील वस्त्रोद्योग क्षेत्राची माहिती घेतली. कुपवाड MIDC येथील जीवन टेक्सटाईल इंडस्ट्रीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सांगलीचे खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि उद्योजक उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यमंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक वस्त्रोद्योग इंडस्ट्रीला आपण भेट देऊन पाहणी केली आहे. उत्तम प्रकारचे उत्पादन या ठिकाणी निर्माण केले जात आहे. देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येते. तसेच भारतामध्ये आज वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरील अधिकचे तंत्रज्ञान वापरले जात आहे. त्यामुळे जगाच्या पातळीवरील वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताचे नाव करण्याची वाटचाल सुरू आहे. त्या दृष्टीने वस्त्रोद्योग क्षेत्रामधील शिक्षण, प्रशिक्षण आणि उच्च प्रतीचे उत्पादन यांच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या पातळीवर विचार सुरू असल्याचंही राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगितलं आहे. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र भाई जी के नेतृत्व में टेक्सटाइल इंडस्ट्री ने कई नए आयाम किए हैं. पूरी दुनिया जो यूज़ करती है और मैनमेड फाइबर, टेक्निकल टेक्सटाइल और कॉटन इंडस्ट्री मटेरियल के लिए हम लोगों ने बहुत सारी स्कीम निकाली है. आज मैंने सांगली में यहाँ पे जो जीवन इकोटेक्स की मटेरियल देखा, जो नॉन वूवन में उन लोगों ने कुछ चीज़ें बनाई है जो ज़्यादा यूज़ हो सकती है, इको फ्रेंडली भी है, रीयूज़ भी हो सकता है, रिप्रोडक्ट भी हो सकता है. ये जियो टेक्सटाइल जो है
है जिसमें रोड्स बनने में अपने यहाँ जो हिली एरिया है वहाँ पे भी ये जियो टेक्सटाइल का यूज़ होता है। तो टेक्निकली वी आर वेरी साउंड। हम लोगों ने ज़्यादा टेक्नोलॉजी अडोप्ट कर ली है। भारत पूरे दुनिया में एक अपना नाम बनाने के लिए और आत्मनिर्भर भारत की ओर आगे बढ़ता है। इसमें ऐसे कई लोग हैं जिन्होंने अपना योगदान दिया है, अपनी टेक्निक यूज़ की है, लेकिन अभी बहुत कुछ करना बाकी है क्योंकि उसकी एजुकेशन के लिए, उसकी ट्रेनिंग के लिए, उसकी क्वालिटी प्रोडक्ट के लिए सरकार ने बहुत कुछ सोचा है, बहुत कुछ शुरुआत कर ली है। तो आज सांगली में जो ये बड़ा प्रोजेक्ट है और उन्होंने जो प्रोडक्ट बनाई सच में बहुत अच्छी है। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। सांगली येथील अनुपम पान शॉपच्या समोर दुचाकी स्वार गेला थेट गटारीत। सीसीटीव्ही मध्ये घटना कैद झालेली आहे। अतिक्रमणाबाबत महानगरपालिकेचे अजिबात लक्ष नसल्याचा नागरिकांचा आरोप। सांगली येथील अनुपम पान शॉपच्या समोर बापट बाल शाळेजवळ रात्री 11:15 वाजता एक दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला गटारीत जाऊन पडला। सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे। या रस्त्यावर सायंकाळी खाऊगल्ली झाली आहे, तर रात्री ट्रॅव्हल्स खूप लागतात, ट्रॅफिक जाम होतो। महानगरपालिका व ट्रॅफिक यांचे अतिक्रमण बाबत अजिबात लक्ष नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली। शाळा बंद पाडण्यासाठी सुरू आहेत शाळा। आजरा तालुक्यातील धनगरमोळा येथील एका शाळेची विदारक कथा। शाळेतील विद्यार्थी पावसात जनावरांच्या वर्गखोल्यात। शाळेतील विद्यार्थी पावसात जनावरे वर्गखोल्यात। एकीकडे पटसंख्येअभावी अनेक शाळा अडचणीत असताना दुसरीकडे 17 वर्ष विना अनुदानित तत्वावर सुरू असलेली शाळा समाधानकारक पटसंख्या असूनही केवळ संस्था चालक, जागा मालक व इमारत मालक यांच्यातील वादामुळे अडचणीत आली असून सदर शाळेतील मुले अक्षरशः झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत। याबाबत शाळा इमारतीच्या मालकाविरोधात रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याने सदर शाळा बंद पाडण्याचा डाव का असू नये असा प्रश्न आता पालक वर्गांसह या भागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। मुळातच आजरा तालुक्याचा पश्चिम भाग हा अति पावसाचा व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो। अशावेळी धनगरमोळा येथे 17 वर्षापूर्वी 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्यात आले। कालांतराने स्थानिक पालकांनीही या शाळेला उत्तम प्रतिसाद देत आपल्या पाल्याला पाठवण्यास सुरुवात केली। शाळा अद्याप अनुदानित नसली तरी अनुदानाच्या टप्प्यावर आली असताना अचानकपणे येथील शाळा इमारतीचे मूल मालक व जाणीव इमारत उभा केली जात यांच्यामध्ये इमारतीच्या मालकीवरून वाद सुरू झाला। हे वाद काहीही असले तरी यामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे। एकीकडे शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याचे शासनाकडून सांगितले जाते, तर दुसरीकडे हा वाद सोडवण्यात शासनाचे कारभारी अपयशी ठरल्याने शाळा इमारतीच्या वर्गखोल्यात जनावरे व मुले झाडाखाली अशी परिस्थिती दिसू लागली आहे। अनुदानाच्या टप्प्यावर असणाऱ्या या शाळेला बंद पाडण्यामागे एक पद्धतशीर यंत्रणा कार्यरत झाली असल्याचंही आता यापुढे येऊ लागलं आहे। शासनातील कारभारी या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार की सदर शाळा बंद पाडण्यासाठी हातभार लावणार याकडे आता तालुकावासियांचे, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागून राहिले आहे। माऊली हायस्कूल धनगरमोळा, आजरा तालुका। सद्य परिस्थितीमध्ये जागेसंदर्भात वाद असून आम्हाला शाळा उघडू दिली नाही। कालपासून राज्यामध्ये सर्व शाळा सुरू झाल्या असून सुद्धा आज आमच्यावर अशी परिस्थिती आली की ऐन पावसामध्ये सुद्धा आम्हाला मुलांना घेऊन शाळा झाडाखाली भरवावी लागत आहे। हेच आमचं शिक्षक पेशाचं दुर्दैव आज आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसतं आहे। यासाठी शासनानं लक्ष घालून आम्हाला शाळेसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मी शाळेच्या वतीनं विनंती करतो। बरं, आता शाळा तरी बंद आहे तुमची, हो। त्या शाळेमध्ये काय काय गुरे वगैरे बांधण्यात आलेत काय? त्या शाळेमध्ये फक्त बेंच वगैरे बाहेर वगैरे काढून ठेवलेले होते। जागा मालकाने ती स्वतः शाळा आमची आहे, आमची जागा आहे, तुम्हाला याच्यामध्ये बसू देणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्यामुळे आम्ही तिथून बाहेर आलेलो आहोत। मग कुलूप वगैरे लावले त्या संदर्भात तिथे? कुलूप वगैरे त्यांनी स्वतःचे लावलेले आहेत, साहित्य काढून टाकलेलं आहे। त्याच्यामुळे जागा घेणारे आणि जागा देणारे यांच्याशी आम्ही वाद न घालता परस्पर आम्ही कुलूप लावल्यामुळे त्या शाळेमध्ये प्रवेश केलेला नाही आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।
मिरजमध्ये प्रभाग 20 मध्ये हॉटमिक्स डांबरीकरण कामाला शुभारंभ. संगीता हार्गे यांच्या प्रयत्नाला यश. प्रभाग क्रमांक 20 मधील नरवाडे गल्ली, हंगड गल्ली ते कनवाडकर हौद रस्त्याची दुरावस्था झाली होती. हा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी नगरसेविका संगीता हरगे यांच्याकडे केली होती. नगरसेविका सौ संगीता अभिजित हरगे यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या रस्त्यासाठी निधी खेचून आणला. आज या रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ नागरिकांच्या शुभारंभ हस्ते करण्यात आला. यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचे उद्घाटन केले. यावेळी अभिजित हरगे, विजय माळी, महेश बसरगे, सौ राधिका हरगे, सरोजा दळवी काकू, तौसिफ नरवाडे, अण्णा लगाडे, जैनुद्दीन जमादार, कल्लाप्पा यड्डुरे, संजय वड्ड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रश्न मार्गी लागल्याने प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या हस्ते नगरसेविका सौ संगीता अभिजित हरगे यांचा सत्कार करण्यात आला. नरवाडे गल्ली, हंगड गल्ली ते कनवाडकर हौद हॉटमिक्स रस्त्याचे काम DPTC मधून सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसात संपूर्ण वर्गातील रस्ते व कॉन्क्रीट रस्ते हे लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. येथील सर्व नागरिक आणि महिलांच्या उपस्थितीतून हा रस्त्याला सुरुवात झालेली आहे. माझं बघ पेड़ भी संपली वाला था साहब डॅमर कट आहे काम कर मागे ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. जत दुय्यम निबंध कार्यालय यांच्या वतीने कुमारी प्रज्ञा काटे हिचा सत्कार करण्यात आला. नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा बालगौरव कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने हिचा सत्कार करण्यात आला. नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुमारी प्रज्ञा बाबासाहेब काटे हिला बालगौरव कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने तिचा जत दुय्यम निबंधक कार्यालय जत अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जत दुय्यम निबंधक कार्यालयातील मुद्रांक विक्रेते बाबासाहेब काटे यांची प्रज्ञा ही मुलगी असून ती इयत्ता 12वी मध्ये शिकत आहे. तिने आतापर्यंत तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक बक्षिसे व पुरस्कार मिळवले आहेत. तिच्या या कलागुणांची दखल घेत येथील दुय्यम निबंधक श्री सुनील पात्रूट यांनी कुमारी प्रज्ञा काटे हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आर्थिक मदत केली. तसेच कार्यालयीन कर्मचारी, मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांनी तिला आर्थिक मदत केली. प्रज्ञा बाबासाहेब काटे, इयत्ता 12वीची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी. मला नांदेड येथे राज्यस्तरीय आदर्श कलागौरव बालरत्न हा पुरस्कार मिळाला व मुचंडी येथे बहुजन समाजरत्न युवती हा पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दल आपण सर्वांनी माझे सत्कार करून कौतुक केले. याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांची आभारी आहे व मी असंच माझं कार्य करत राहीन. समाजसेवा हे माझं महत्त्वाचं कार्य आहे. मला त्यात इच्छा आहे आणि आपण आज माझा सत्कार करून हे कार्य करण्यासाठी मला पुढे जाण्याचं यश मिळवून दिलं आहे. तर मी असंच कार्य करत जाईन आणि माननीय सब रजिस्टर साहेब यांचेही मी आभार मानते व आपण सर्वांचेही आभार मानते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. सिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची, दुकानही हिसकावले. धुळ्यातील अवैध सावकारीला चाप कधी बसणार? अवैध सावकारी प्रकरणाने गेल्या 15 दिवसात धुळे जिल्हा हादरला असताना आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झाला आहे. एका अवैध सावकाराने ट्रॅव्हल्स चालकाला 2 लाखाचे कर्ज दिले, त्या बदल्यात 22 लाखांची वसुली केली. तरी देखील रोजीरोटीचे साधनच असलेले दुकान हिसकावले. दुकान ताब्यात हवे असेल तर 11 लाख रुपये दे अशी खंडणी मागितली. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारात सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी त्या सावकाराने दुसरा सावकार शोधून दिला. दुसऱ्या कर्जाची फेड करण्यासाठी तिसऱ्या सावकारांकडून पैसे मिळवून दिले. या तिघांनी मिळून ट्रॅव्हल चालकाचे आर्थिक शोषण केल्याचं समोर आलंय. एवढंच नव्हे तर वेळोवेळी धमक्या दिल्या, शिवीगाळ केली, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात 3 अवैध सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिक श्री निलेश पवार यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की त्यांनी 2016 मध्ये त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि व्यवसायात अडचण येत असल्यामुळे त्यांनी धुळे शहरातील त्यांचे परिचित निलेश शाळे यांच्याकडून 2 लाख रुपये कर्ज हे 10% व्याजाने घेतलेलं होतं. आणि त्या निलेश शाळे यांच्याकडे कुठल्याही सावकारी व्यवहाराचं वगैरे कुठलाही परवाना नाही, काही नाही, तरी त्यांनी त्यांना 10% व्याजदराने दिलं होतं. आणि त्यांच्याकडून त्यावेळी कर्ज देताना त्यांच्याकडून 2 कोरे चेक आणि 2 कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या त्यांच्या घेतल्या होत्या. त्यानंतर एक कर्जाचं फिर्यादी त्या फिर्यादींनी व्याज त्यांचं काही काळ फेडलं, परंतु नंतर काही व्यवसायात आलेल्या अडचणी आणि कोरोना काळ याच्यात त्यांना व्याज फेडणं शक्य झालं नाही. त्यावेळी संबंधित आरोपी जे निलेश शाळे यांनी त्यांना पुन्हा त्यांच्या इतर मित्रांकडून कर्ज काढून स्वतःचं व्याज हस्तगत करून घेतलं आणि दोघांचंही कर्ज त्यांच्याकडून फेडायला त्यांना आग्रह करू लागले. असे वेळोवेळी ते व्याजापोटी त्यांनी त्यांच्याकडून एकूण आजपर्यंत 22 लाख रुपये वसूल केल्याबाबत फिर्यादीने आपल्याकडे फिर्याद दिली. तसेच व्याजाचे हप्ते थकल्यानंतर फिर्यादीची जी 4 चाकी वाहन आहे ते सुद्धा त्यांनी त्यांच्या तिसरा आरोपी जो आहे आपला वाल्मिक खराड याच्याकडे गहाण ठेवली. आरोपींनी परस्पर गहाण ठेवून त्याच्याकडून रक्कम घेऊन स्वतःचं व्याज फेडवून घेतलेलं आहे. तसेच फिर्यादीच्या ट्रॅव्हल्स व्यवसायाचा जो गाळा आहे
शिवाजी कॉम्प्लेक्स धुळे इथे जो गाळा आहे व्यवसायाचा, त्या गाळा फिर्यादीने कोऱ्या पेपरवर सह्या दिल्या होत्या. त्या कोऱ्या पेपरचा गैरवापर करून त्याबाबत महापालिकेतून परस्पर नावावर करून घेतला. त्याबाबत फिर्यादीने दिवाणी न्यायालयात स्वतंत्र दावा दाखल केलेला आहे. परंतु व्याजापोटी ते कुठलाही परवाना नसताना व्याजापोटी जी रक्कम वसूल केली त्याबाबत आरोपी गणेश बागुल, निलेश हराळ आणि वाल्मी हराळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, धुळे. परभणीत रिलायन्स पीक विमा कंपनी विरोधात भाजपा आक्रमक. रिलायन्स कंपनीने एकूण 2,73,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्याने विमाधारक शेतकरी रिलायन्स कंपनीवर प्रचंड नाराज आहेत. परभणीत रिलायन्स पीक विमा कंपनी विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलाय. रिलायन्स कंपनीने एकूण 2,73,000 शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्याने विमाधारक शेतकरी रिलायन्स कंपनीवर प्रचंड नाराज आहेत. रिलायन्स पीक विमा कंपनी ही शेतकऱ्यांचे 310 कोटींचा पीक विमा हडप करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत परभणीच्या रेणुकापूर, लोहगाव, दैठणासह इतर ठिकाणीही भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी रिलायन्स कंपनीच्या विरोधात बँकचा नारा प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केले. अन्सारी मुस्तफा, SBN मराठी, परभणी. सैनिक परंपरा असलेल्या सैनिक टाकळी या गावातील लोकांच्या नसानसात देशभक्ती दिसून येत आहे. गावातील 5-5 पिढ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी योगदान दिलेलं आहे. या गावचा सार्थ अभिमान वाटतो, अशी माहिती 56 महाराष्ट्र NCC बटालियनचे CODS सायना यांनी दिलेली आहे. सैनिक परंपरा असलेल्या या गावातील लोकांच्या नसानसात देशभक्ती दिसून येते. आज अखेर 18 जवानांनी देशांसाठी बलिदान दिले आहे. गावातील 5-5 पिढ्यांनी देशाच्या रक्षणासाठी योगदान दिले आहे. या गावाचा सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन 56 महाराष्ट्र NCC बटालियनचे CODS सायना यांनी केले. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाअंतर्गत NCC विभागामार्फत शहीद जवान कुटुंबियांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव राजेश पाटील होते, तर प्रमुख उपस्थिती सरपंच हर्षदा पाटील, उपसरपंच संतोष गायकवाड होते. यावेळी बोलताना सायना पुढे म्हणाले, गावाने सैनिकी परंपरेचा वारसा जपावा आणि या मातीतून भविष्यामध्ये आर्मी ऑफिसर तयार करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शहीद कुटुंबियांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी तर प्रास्ताविक NCC ऑफिसर उदय पाटील यांनी केले. सूत्रसंचालन MM धुमाळ यांनी केले. कार्यक्रमास माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष BS पाटील, तालुका अध्यक्ष संभाजी पाटील, NCC बटालियनचे अधिकारी यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, वीर माता, वीर पत्नी, NCC कैडेट्स उपस्थित होते. सबसे पहले ये मेरा सौभाग्य है कि मैं आप सबके बीच में यहाँ पे आया हूँ एंड स्पेशली सैनिक टाकली, आपके गांव का नाम सुन के और उसका पूरा बैकग्राउंड समझ के बहुत ही ज़्यादा एज अ सैनिक मेरे को गर्व है एंड आप लोगों ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सैनिक टाकळी. अखेर प्रतीक्षा संपली. उद्या 10वीचा निकाल जाहीर होणार. उद्या 17 जून रोजी 10वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड एज्युकेशनल मार्फत उद्या 10वीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. 10वीच्या परीक्षेसाठी एकूण 16,39,172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8,89,584 विद्यार्थी होते, तर 7,49,487 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यामुळे 10वीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या ज्या परीक्षा होत्या त्या मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात आल्या होत्या. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सगळेजण 2 वर्षापासून कोविडशी लढत आहोत.
अशा वेळेला ह्या परीक्षा घेण्यात आल्या. खूप मेहनतीने, खूप कष्टाने, जिद्दीने, संयमाने आणि धैर्याने तुम्ही आपला अभ्यास पूर्ण केला, या परीक्षेला सामोरे गेलात. आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल, विद्यार्थी मित्र असतील किंवा पालक असतील, यांना आज मोठ्या प्रमाणामध्ये हे टेन्शन पण असेल. जसं मी सांगितलं की एक उत्साहाचं पण वातावरण असेल की आपला रिझल्ट कधी लागणार आहे. तरी आजच्या या संवादाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छिते की इयत्ता 10वीचा जो निकाल आहे तो दिनांक 17 जून 2022च्या दुपारी 1 वाजता लागणार आहे. खालील दिलेल्या विविध वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना ही शुभेच्छा देते की उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदमय असणारा दिवस असो, उत्साहाचा दिवस असो आणि आपल्याला जी कारकीर्द घडायची आहे किंवा जी कामगिरी करायची आहे त्याच्यासाठी उच्च पदासाठी जाण्यासाठी आपल्याला एक मोठा माइलस्टोन हो, हीच या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते. 10वीचं वर्ष महत्वाच्या शैक्षणिक जीवनामधला पहिला टप्पा पार काढल्याबद्दल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपल्या भविष्यासाठी सुइच्छिते आणि आपले धन्यवाद मानते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजपचे मिशन 45 लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप राज्यात मिशन 45 राबवणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकसभेसाठी केंद्रातून विनोद तावडे तर राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधणार आहेत. 16 मतदारसंघांमध्ये जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्यांचा प्रवासही होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पुढील 18 महिन्यात काय करायचे याचे नियोजन आखले जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज.
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगे। नहीं नहीं माइक चल जाओगे। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अखेर प्रतीक्षा संपली. उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार. बिलाचे पैसे कधी देणार? हॉटेल मालकाने सदाभाऊंना रस्त्यात अडवलं. अडवून जाब विचारल्यावर सदाभाऊ खोत चांगलेच भडकले. कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला प्रकरणी मिराजवड्डीतील 5 महिलांना 6 महिन्याची शिक्षा. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. केतकीला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस. ईडी म्हणालं, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. कोर्ट म्हणत ते जनतेने निवडून दिलेले आमदार रोखणार कसं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजपचे मिशन 45. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, देवेंद्र फडणवीस. राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार. पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपकड आणि सुटका. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली. शिवसेना, राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं. सैन्य भरतींच्या अग्निपथ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला. बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ. कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची. दुकानही हिसकावले. धुळ्यातील अवैध सावकारीला चाप कधी बसणार? हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. शिर्डी साईबाबांच्या प्रसादालयामध्ये तब्बल 5000 किलो केशर आंबे साई भक्तांनी दिली भेट. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले तब्बल 4,25,000 रुपये किमतीचा हा आंबा. साईबाबांची महती 7 समुद्रापार पसरली असून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साई भक्त साईचरणी काहीतरी अर्पण करत असतात. अशाच प्रकारे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शेतकरी साई भक्त दीपक नारायण करगळ यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले तब्बल 4,25,000 रुपये किमतीचे 5,000 किलो केशर आंबे साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयात देणगी स्वरूपात दिले आहे.
साई भक्त दीपक करगळ यांनी स्वतःच्या मालकीची केशर आंब्याची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकवलेले आहेत. हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेले व उच्च प्रतीचे आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षापासून साई भक्त करगळ हे केशर आंबे साई संस्थानला देणगी स्वरूपात देत आहेत. याही वर्षी सुमारे 4,25,000 रुपये किमतीचे 5,000 किलो केशर आंबे देणगी स्वरूपात संस्थांच्या साई प्रसादालयात दिलेले आहे. 2 दिवस या आंब्यांच्या रसाचे प्रसाद भोजन साई भक्तांना देण्यात येणार आहे. तसेच शिर्डीतील सुपर स्पेशालिटी आणि साईनाथ रुग्णालयातील रुग्णांना आणि अनाथाश्रम वृद्धाश्रम मध्ये आमरसाचा प्रसाद देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही यावेळी वेगळा डाव टाकणार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. औरंगाबाद राज्यसभा निवडणुकीत खेळला गेलेला जुना डाव हा विरोधकांना समजला असल्याने विधान परिषदेत आता नवा डाव टाकणार आणि आगामी निवडणुकीत आम्ही तोच खेळ खेळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला हरवण्यासाठी आम्ही आता वेगळा डाव टाकणार अशी प्रतिक्रिया भाजप मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फक्त नावालाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला आम्ही हरवणार असा आत्मविश्वास रावसाहेब दानवे यांनी यावेळी दर्शवला. भारतीय जनता पक्षानं विचारपूर्वक विधान परिषदेमध्ये 5 उमेदवार दिलेले आहेत आणि पूर्वी शतरंज के बादशाह देवेंद्र फडणवीस यांनी शतरंजची खेळ खेळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला हरवलं. आता तोच खेळ आम्ही खेळणार नाही, तर आम्ही वेगळा डाव टाकणार आहे. कारण आता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला आमचा डाव माहीत झाला, ते त्या रस्त्याने जाणार आहेत आता. त्यामुळं आम्ही वेगळा मार्ग काढून पुन्हा आमचे सारेचे सारे विधान परिषदेचे उमेदवार आम्ही जिंकवणार आहे. आम्ही एकनाथ खडसेलाच नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभूत करण्याचा आमचा हा डाव आहे. केवळ नावावर नाही तर पक्षाला हरवणार आहे. पण माणसाचं मग त्यात माणसं आलीच आहे. त्यांचं दुसरं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले तर त्या दिवशीपासून भाजपचे आंदोलन करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोठेपणासाठी जिल्हा रुग्णालयाच्या सेवा सरकार मोडीत काढत आहे असा आरोप निलेश राणे यांनी केलेला आहे. जिल्हा रुग्णालयातील त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले तर त्या दिवशीपासूनच भाजपचे आंदोलन. निलेश राणे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मोठेपणासाठी जिल्हा रुग्णालयाच्या सेवा सरकार मोडीत काढत आहे. NHM मधील 151 कर्मचारी व अधिकारी कमी करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सेवा ही कोलमडून गेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे बिकट अवस्था झाली आहे. त्यातच आता जिल्हा रुग्णालय सेवा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मात्र यामध्ये जर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या तसेच या गोंधळात जिल्ह्यातील गरीब जनतेला रुग्णसेवा मिळाली नाही व त्यांचा हकनाक बळी गेला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठे आंदोलन उभे करू असा इशारा भाजप नेते प्रदेश सचिव डॉक्टर निलेश राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. आताच मी त्या विषयाबद्दल सिव्हिल सर्जन यांना विचारलं. मुळातच सिव्हिल सर्जन यांना काही माहित नाही आणि बोलता बोलता तेच बोलले की एकदा गव्हर्नमेंट कॉलेज आलं की माझंच पद जाणार, म्हणजे त्यांचं पद. आता ज्यांचं पदच जाणार आहे ते त्यांच्या ड्युटीला किती सिरियसली घेतात ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल. त्यांना माहिती आहे हे त्या पदावरच राहणार नाहीये, हे पदच राहणार नाही, ते काय ड्युटी बजावणार त्यांना कसलीच माहिती नाही. आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे, आपल्या जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनला प्रशासन काय सांगत नाही. प्रशासनाला तरी काय माहिती आहे का नाही माहित नाही, कारण का ते खाली कोणाला काही कळवतच नाही. विस्कटलेल्या परिस्थितीमध्ये आरोग्य सेवा ही आपल्या जिल्ह्याची आहे, भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून आताच जर हे सावरले नाहीत, ज्या कारणासाठी मी तिकडे गेलो की आम्ही कॉलर पकडायलाही उद्या कमी जास्त करणार नाही, कारण का गरीब लोकांचे हाकनाक जीव जातील याच्यात यांच्या चुकीमुळे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग.
राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार, पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपकड आणि सुटका. राहुलजी गांधी यांना ईडी नोटीस पाठवून चौकशीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या व काँग्रेस नेते, खासदार, पदाधिकारी यांच्यावर पोलिसी बळ वापरून दडपशाही करणाऱ्या मोदी सरकार विरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी HK पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल येथील हँगिंग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. नरेंद्र मोदीच्या सरकारने आखाती देशाची जाहीर माफी मागितली. आज आखाती देशांनी देशातल्या शेतीमालाच्या असतील अनेक प्रॉडक्ट्सवर त्यांनी बंदी टाकलेली आहे. त्याच्यामुळे देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झालेलं आहे. या देशाला माफी मागावी लागली. ही जी धर्मांध व्यवस्था जी भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये निर्माण करून सत्ता काबीज केली आणि या सत्तेच्या या धर्मांध व्यवस्थेच्या मुळे आज देशाला खाली मान टाकावं लागली. देशाचा रुपया रोज खाली पडते आहे आणि याचा आवाज हा सातत्यानं राहुल गांधीजींनी उचलला, जनतेचा आवाज उचलला आणि म्हणून राहुलजीचा आवाज दाबण्यासाठी या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीची जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा विरोध गेल्या 4 दिवसापासून राज्यातच नाही तर देशामध्ये सुरू झालेला आहे. नुसते काँग्रेसचेच लोक नाही तर सामान्य लोक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतात आहेत आणि हा उद्रेक जो आहे हा उद्रेक भारतीय जनता पार्टीच्या उलट्या गिनतीच्या सुरुवातीचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. पॉलिटिक्स लग रहा है, पॉलिटिक्स है, सिर्फ पॉलिटिक्स है, दबाव तंत्र है, लोगों का ध्यान दूसरी तरफ खींचने का प्रयास है. राजभवनावरती मोर्चा काढलेला आहे. काय आहे की राहुल जी असेल, सोनिया जी असतील, आमचे नेता आहेत ज्यांनी त्याग केलेला आहे देशाकरता, अशा कुटुंब ते आहे. नॅशनल हेराल्ड सुद्धा या स्वातंत्र्य लढ्यातलं महत्वाचं वृत्तपत्र आहे. त्यांच्यावर आज अशा प्रकारच्या केसेस दाखल करणं, त्यांचा छळ करणं हा जो उद्योग चाललेला आहे दबाव तंत्राचा, याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. खरं म्हणजे महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. अशा वेळेस लोकांचं ध्यान दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न, डेविलवाना प्रयत्न हा भाजप सरकारचा आहे. परिणाम होईल 4 दिवसापासून काँग्रेसवर काय वाटतं? परिणाम काय होईल? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारेंना जागे करण्यासाठी बार्शीत काँग्रेसने केले अण्णा जगाओ आंदोलन. मागील 8 वर्षांपासून भाजपच्या काळात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढलेली असताना अण्णा हजारेंनी एकही आंदोलन केलेलं नाही. अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त अण्णा हजारेंना जागे करण्यासाठी बार्शीतील युवक काँग्रेसच्या वतीने अनोखे निषेध आंदोलन करण्यात आले. अण्णा हजारेंनी 2011 साली काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्यासाठी जन लोकपाल बिल, महागाई, बेरोजगारी यांसह विविध मुद्द्यांवर काँग्रेस विरोधात मोठे आंदोलन केले होते. मात्र मागील 8 वर्षापासून भाजपच्या काळात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढलेली असताना अण्णा हजारेंनी एकही आंदोलन केलं नाही. त्यामुळे अण्णा हजारे हे भाजपसाठी काम करतात असा आरोप युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे अण्णा हजारेंच्या वाढदिवसानिमित्त हम चले अण्णा को जहाने हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अण्णा हजारे यांच्या चेहऱ्याची प्रतिकृती खुर्चीवर ठेवत हे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यात आणि देशात ज्यावेळी काही सामाजिक, राष्ट्रीय काही प्रश्न उपस्थित झाले त्यावेळी अण्णा हजारेंनी त्याला वाचा फोडली, आंदोलनं केली. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. परंतु जेव्हापासून मोदी सरकार आलं गेली 8 वर्ष आजपर्यंत पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, बेरोजगारीचा असेल, महागाईनं उच्चांक मांडलेला असेल, अशा अनेक प्रश्न जनतेच्या पुढं उपस्थित झालेले असताना त्याच्यावर अण्णा भाष्य का करत नाहीत असा काँग्रेसमधून आम्हा युवकांनी वेळोवेळी प्रश्न विचारला आणि त्यातून युथ काँग्रेसचे अध्यक्ष निखिल मस्के, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विजय साळुंके या सर्वांच्या कल्पनेतून आजचं आंदोलन साकार झालं की आज अण्णांचा वाढदिवस आहे. आम्ही अण्णांना दीर्घायुष्य चिंतितो. भगवंत त्यांना दीर्घायुष्य देवो, आरोग्य देवो आणि समाज उपयोगी कार्य त्यांच्या हातून होवो. ज्या ज्या गोष्टीला सरकार कमी पडतं
तिथं वाचा फोडण्याचं काम पूर्वीसारखंच अण्णांनी करावं, अन्यथा अशी शंका उपस्थित आज या प्रसंगानं आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून करीत आहोत की आपण मागे जी आंदोलनं केली ती मग कोणाच्या तरी सांगण्यावरून केली का, कोणाच्यासाठी तरी सोयी म्हणून केली का, कोणाच्या तरी हातचं बाहुलं म्हणून तुम्ही अण्णा ही आंदोलनं केली का? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. मिरज वड्डीतील 5 महिलांना 6 महिन्याची शिक्षा. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. कॉम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ल्याचा निकाल. रेखा कलियुग भोसले, छाया का सुनील भोसले, जानकी गौडा भोसले, मनीषा पाटील भोसले, छोट्या उर्फ छाया ऋषिकेश पवार यास भारतीय दंड संहिता कलम 353, 332, 143, 147 नुसार 6 महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने SB पोळ यांनी सुनावली आहे. सरकारी वकील पक्षातर्फे श्रीमती मेघा प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक BB तळपे यांनी केला.
11/1/2019 रोजी मल्लेवाडी तालुका मिरज येथील पडलेल्या दरोड्याचा उकल करण्याकामी पोलीस अधिकारी व कर्मचारी कोम्बिंग ऑपरेशन वेळी वड्डीच्या हद्दीत सदर महिला आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून पोलिसांच्यावर हल्ला केला व सरकारी कामात अडथळा निर्माण केला। तसेच त्यातील पोलीस फिर्यादी किशोर कदम व साक्षीदार विनोद कदम हे जखमी झाले होते। या गुन्ह्याचा दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी न्यायालयाने 5 महिला आरोपींना 6 महिन्याच्या कैदेची शिक्षा सुनावली। याचा आज न्यायालयाने निकाल दिला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। ईडी म्हणाला, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही। कोर्ट म्हणतं ते जनतेने निवडून दिलेले आमदार आहेत, त्यांना रोखणार कसं? आगामी विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या 2 मतांचं भवितव्य शुक्रवारी येणाऱ्या हायकोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना सोमवारी होणाऱ्या मतदानाकरता सोडायचं की नाही यावर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल देणार आहे। गुरुवारी न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्यासमोर यावर सुनावणी झाली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उद्या दुपारपर्यंत हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे। हा निकाल दुपारी 2:30 वाजता जाहीर करू असं न्यायमूर्ती NJ जामदार यांनी स्पष्ट केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। पंढरपुरात पार्टीच्या पैशावरून हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात बाचाबाची। हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांना अडवून जाब विचारल्यावर सदाभाऊ खोत चांगलेच भडकले। पंढरपूर पार्टीच्या पैशावरून हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात बाचाबाची। 2014 लोकसभा निवडणुकीत सांगोला तालुक्यातील मांजरी येथे अशोक शिनगारे यांच्या हॉटेलमध्ये पार्टी झाली होती। सदाभाऊ खोत यांना शिनगारे यांनी वारंवार फोन करूनही ते पैसे देत नसल्याने आज सांगोला पंचायत समिती येथे पंचायत राज समिती बैठकीसाठी आले असता शिनगारे यांनी खोत यांना अडवून विचारला जाब। यावेळी सदाभाऊ खोत चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी। कोल्हापुरात वाढीव वेतनासह अन्य मागण्यांसाठी हजारो अंगणवाडी महिला रस्त्यावर जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा काढण्यात आला। हजारो अंगणवाडी महिला रस्त्यावर मोर्चा, जिल्हा परिषदेवर विराट मोर्चा। वाढीव वेतनासह अन्य मागण्यांसाठी आज कोल्हापुरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चात जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। महावीर गार्डन परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली। आश्वासन देऊनही मागण्यांची पूर्तता होत नसताना यावेळी या आंदोलक महिलांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तात्काळ वेतनवाढ करावी, मोबाईल ॲपमधील सदोष यंत्रणा बदलून द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली। येत्या काही दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेमुदत काम बंद करण्याचा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर। आपने कोल्हापूर महापालिकेला दिली फांदी भेट। शहरभर पडलेल्या फांद्या उठावासाठी अनोखे आंदोलन करण्यात आलं। आपने महापालिकेला दिली फांदी भेट। शहरभर पडलेल्या फांद्या उठावासाठी अनोखे आंदोलन। 2 आठवड्यापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शहरभर झाडांच्या फांद्या पडल्या। या फांद्या उचलण्यासाठी महापालिकेने गार्डन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करून झाडे पडली असतील तर नागरिकांना कळवावीत असे आवाहन केले। परंतु अद्याप फांद्या उठावाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शहरभर अक्षरशः ढीग पडले आहेत। ठिकठिकाणी पडलेल्या फांद्यांचे फोटो संबंधित नंबरवर पाठवून देखील त्यावर कार्यवाही होत नसल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेवर फांद्यांनी भरलेला गाडा नेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी वाळलेल्या नारळाच्या फांद्या दर्शवून महापालिकेचा ढिसाळ योजनेच्या कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला। महापालिकेच्या वतीने जाहीर केलेल्या क्रमांकावर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारी पाठवल्या, परंतु त्यावर अद्याप कार्यवाही केली गेली नाही। शहरातील फांद्या उठाव केल्याचा महापालिकेचा दावा फोल असल्याचे आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले। महापालिकेचे दावे म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी असल्याचा आरोप देसाई यांनी केला। यावेळी उत्तम पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, राज कोरगावकर, विशाल वठारे, मयूर भोसले, प्रथमेश सूर्यवंशी, अभिजित कांबळे,
रवींद्र राऊत, डॉक्टर कुमाजी पाटील, दत्तात्रय बोंगाळे, बसवराज हदिमनी, मंगेश मोहिते, राजेश खांडके, संजय नलावडे, प्रकाश हरणे, संजय सूर्यवंशी, सचिन वनिरे आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अखेर प्रतीक्षा संपली. उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार. बिलाचे पैसे कधी देणार? हॉटेल मालकाने सदाभाऊंना रस्त्यात अडवून जाब विचारल्यावर सदाभाऊ खोत चांगलेच भडकले. कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला प्रकरणी मिराजवड्डीतील 5 महिलांना 6 महिन्याची शिक्षा. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.
केतकीला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस. ईडी म्हणालं, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. कोर्ट म्हणतं ते जनतेने निवडून दिलेले आमदार रोखणार कसं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजपचे मिशन 45. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा देवेंद्र फडणवीस. राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार. पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपकड आणि सुटका. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली. शिवसेना राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं. सैन्य भरतींच्या अग्निपथ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला. बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ. कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची. दुकानंही हिसकावले. धुळ्यातील अवैध सावकारीला चाप कधी बसणार? हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मिरजेत NHI 166च्या राष्ट्रीय महामार्गाला राजीव गांधी नगर सर्व्हिस रोड मागणीबाबत प्रांत कार्यालय येथे बैठक. 22 तारखेला दिल्ली येथे आमदार सुरेश भाऊ खाडे जाणार. NHI 166 या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यासाठी पडलेल्या भरीमुळे प्रभाग क्रमांक 5 मधील राजीव गांधी नगरमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या भागात शेतकरी वर्ग राहत असल्याने राष्ट्रीय महामार्गामुळे शहरात येण्या जाण्यासाठी रस्ता बंद झाला आहे. राजीव गांधी नगरसाठी राष्ट्रीय महामार्गाला 26 रोडची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली होती. याबाबत नगरसेवक करण जमादार यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यातर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पण सर्व्हिस रोड बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याने येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम थांबवले होते. याबाबत NHIचे अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्यासाठी मिरज शहर पोलिसात पोलीस संरक्षण मागणी केली आहे. याबाबत आज प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न झाली. NHI अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व्हिस रोड निर्णय होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये. दिनांक 22 रोजी दिल्ली येथे स्वतः जाऊन या राजीव गांधी नगर येथील नागरिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली. आज छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबद्दल प्रोग्रेस त्याबद्दल एक मीटिंग आम्ही साहेबांच्याकडं शिंदे साहेबांच्याकडं आम्ही अरेंज केली. त्यामध्ये एजन्सी असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल आणि NHIचे पण अधिकारी हे सगळे उपस्थित होते. आणि ह्या उपस्थितीमध्ये जे काम आता चालले ते समाधानकारक नाही आहे. त्याच्यापेक्षा स्पीडनं काम केलं पाहिजे. आणि स्पीडनं काम करत असताना सगळ्या पार्टनी त्यांना मदत केली पाहिजे. ह्या उद्देशाने ही मीटिंग आम्ही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरू. पण राज्यात बुलेट ट्रेनचे काम हे संत गतीने सुरू आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची राज्य सरकारवर टीका. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरू. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, पण नवसारी स्टेशन नंतर हे काम अगदी धीम्या गतीने सुरू असल्याचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी सांगितलं आहे. जरदोश यांनी एक प्रकारे राज्यात बुलेट ट्रेनचे काम संत सुरू असल्याचे सांगत राज्य सरकारवर टीका केली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उनके साथ बातचीत चल रही है. हमेशा हम करते रहे. उमरगांव तक का काम पूरा कर लिया है. थाने के बाद वाले काम में जो जगह एक्वायर करनी है इसमें भी कई जगह पे सपोर्ट मिल रहा है. दानवे जी पे यहाँ से रेल मंत्री है महाराष्ट्र से, तो उन्होंने भी एफर्ट किया है. MR ने भी खुद बातें करी है. अगर डेवलपमेंट दिखेगा, विकास दिखेगा तो उसके साथ में इकोसिस्टम होगी. तो हम लोग तो राजनीति नहीं करते हैं, डेवलपमेंट देखते हैं. जैसे मैंने बताया कि बुलेट ट्रेन के अंदर जो टेक्नोलॉजी हमने एडोप्ट करी तो शुरुआत में जापान टेक्नोलॉजी,
लेकिन अब जो प्लेटें लगी, अब जो इंफ्रास्ट्रक्चर खड़ा हुआ, अब जो L&T के माध्यम से हमारे इंजीनियर्स काम करते हैं, वो तो भारत में बनने वाला है। तो आत्मनिर्भर भारत की ओर बढ़ते हुए हमारे टेक्नीशियन इतने होशियार हो गए, इतने अच्छे से काम कर रहे हैं। मैं आप सबको इन्वाइट करती हूँ कि सब लोग आइए, नवसारी का सबसे बड़ा डेपो जरूर देखिए, स्टेच्यू ऑफ यूनिटी देखिए, जो हम लोगों ने संकल्प किया है। और प्रधानमंत्री जी की जो सोच है कि जो हम बोलते हैं वो करके देते हैं, उस जिसका खातमुहूर्त करते हैं उसका उद्घाटन भी हम ही करते हैं। तो हम लोग कोविड के 2 समय में भी ये काम नहीं रुका है और चलता रहा। हाँ, उसकी गति स्लो हुई है, लेकिन हम लोग कटिबद्ध है कि 2 साल जो पीछे हुए हैं उसमें लॉन्ग टर्म की तरह हमें आगे बढ़ना है और वो हमारा संकल्प हम आने वाले समय में पूरा करेंगे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर। मिरज छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे संत गतीने काम सुरू आहे। काम शीघ्र गतीने करण्यासाठी समितीची बैठक। कामामध्ये दिरंगाई झाली तर फिरकू देणार नाही असा आमदारांचा ठेकेदाराला इशारा। मिरज छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे संत गतीने काम सुरू। काम शीघ्र गतीने सुरू करण्यासाठी समितीची बैठक संपन्न। कामामध्ये दिरंगाई झाली तर फिरकू देणार नाही, आमदारांचा ठेकेदाराला इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली। काम संत गतीने सुरू असल्याने काम शीघ्र गतीने सुरू करण्यासाठी पावसाळा सुरू होण्याआधी नागरिकांना वाहतुकीचा रस्ता खुला करावा, यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज प्रांत कार्यालय येथे ठेकेदार, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, रस्त्यांसाठी नेमलेली खाजगी क्वालिटी कंट्रोल एजन्सी यांची प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्यासमोर बैठक घेतली। यावेळी ठेकेदार व रस्त्यासाठी नेमलेली खाजगी क्वालिटी कंट्रोल एजन्सीमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे रस्त्याचे काम संत गतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले। रस्त्याचे काम शीघ्र गतीने सुरू करण्यापूर्वी पावसाळ्यापूर्वी नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा असा आदेश आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी ठेकेदाराला दिला। 15 मीटरने रस्त्याचे काम सुरू केले आहे। रस्त्यामध्ये येणारी झाडे ही तोडण्यासाठी महापालिका परवानगीबाबत आयुक्त नितीन कापडनीस यांच्याशी फोनवरून चर्चा झाली। या बैठकीत निर्णय झाला याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली। आज छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याबद्दल प्रोग्रेस त्याबद्दल एक मीटिंग आम्ही साहेबांच्याकडं, शिंदे साहेबांच्याकडं आम्ही अरेंज केली। त्यामध्ये एजन्सी असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल आणि NHAचे पण अधिकारी हे सगळे उपस्थित होते। आणि ह्या उपस्थितीमध्ये जे काम आता चालले ते समाधानकारक नाही आहे। त्याच्यापेक्षा स्पीडनं काम केलं पाहिजे आणि स्पीडनं काम करत असताना सगळ्या पार्टनी त्यांना मदत केली पाहिजे। ह्या उद्देशाने ही मीटिंग आम्ही घेतली। कॉन्ट्रॅक्टरलाही सांगितलं फास्ट काम करायला पाहिजे, एजन्सीला सांगितलं, इन्स्पेक्शन एजन्सी सांगितलं, त्यांनीही त्यांना 24 तास जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत तिथं त्यांनी काय हे केलं पाहिजे। NHAच्या लोकांना सांगितलं की ऑन स्पॉट डिसिजन देणारी माणसं तिथं उपलब्ध पाहिजेत, जेणेकरून डिसिजनला वेळ लागू नये आणि काम थांबू नये। त्या पद्धतीनं सगळ्यांचं साहेबांच्या अंडर ही मीटिंग झाली आणि त्या पद्धतीनं सगळ्यांना नियोजनबद्ध कारभार करण्याचं सांगितलं। पावसाच्या अगोदर लोकांना जाण्या येण्यासाठी 15 मीटरचा रस्ता, 7 मीटरमध्ये 1 मीटरचा ऑफसेट आणि ह्या पद्धतीनं सिंगल लेअर डांबरीकरण, कारण पावसामध्ये कोरं केलं तरी खराब होणार म्हणून सिंगल लेअर डांबरीकरण करून तोपर्यंत आपल्याला ते उपलब्ध करून द्यायचं ठरलं। जे जे लागेल ह्यांना डायव्हर्शन ट्रॉफिक करायचं असेल ते ट्रॉफिक करण्यासाठी तेही मदत करणार आहेत। जिथं ज्या दिवशी त्यांना पाहिजे किंवा कधी पाहिजे त्या पद्धतीने ते डायव्हर्स ट्रॉफिक करतील आणि ट्रॉफिक ड्रायव्हर केलं तर ह्यांना मोकळं काम करण्यासाठी वाव मिळेल। त्याची आम्ही मीटिंगमध्ये आम्ही घेतलेले। त्या दृष्टिकोनातून हा लवकरच रस्ता तात्पुरता पावसाचा जे धूळ उडणं किंवा काय केलं किंवा पाण्यापासून पुन्हा पाऊस झाल्यानंतर लोकांना त्रास होईल त्यापासून त्यांना थोडंसं दिलासा द्यासाठी आपण आता हे प्रोसेस चालू केलं आणि काम आता जवळजवळ चांगल्या प्रकारे चालू आहे, पण तरी पण त्यातून अजून स्पीड पकडावं या दृष्टिकोनातून आजची मीटिंग सक्सेस झाली। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज। येवल्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादन व्यापार परिषद, शेतकरी हिताचे ठराव संमत। शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेच्या वतीने येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादन व व्यापार परिषद आयोजित करण्यात आली होती। कांद्याच्या भावात सतत घसरण होत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी ही परिषद घेण्यात आली। येवल्यात आयोजित करण्यात आलेल्या कांदा परिषदेचा उद्देश प्रामुख्याने सरकारचा कांदा बाजारातील हस्तक्षेप एवढा आहे की आता कमी भावात कांदा खरेदी करायचा व ज्या वेळेला शेतकऱ्यांचा सप्टेंबर ऑक्टोबर
मध्ये कांदा चाळीतील कांदा बाजारात येईल त्यावेळी हाच खरेदी केलेला कांदा बाजारात आणून भाव पाडायचे. कधी काळी सरकार पडेल असेल तर शेतकऱ्याच्या कांद्याच्या बाबतीत त्रास द्यायचा, शेतकऱ्याचं दमन करायचं, कांद्याला भाव मिळू द्यायचा नाही, हे काम सध्या चालू आहे. ईडी व इन्कम टॅक्सचे लोक त्रास देत असेल तर वडणीवर आणण्याचे काम असून सतत कोणत्या कारणावरून कांद्याचा भाव पडणार असेल तर नाफेडचा कांदा बाजारात येऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी दिलेली आहे. यावेळी या कांदा परिषदेत 7 ठराव मंजूर करण्यात आले. या परिषदेसाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, संतू पाटील, झांबरे, बापू पगारे यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. हे जे काही अधिकारी इन्कम टॅक्स आणि ईडी वाले हे जे काही अधिकारी जिथं जिथं राहतात, ज्या भागामध्ये ज्या शहरामध्ये राहतात त्यांची सुद्धा यादी तयार करण्याचं काम आपण घेऊ आणि अशा लोकांनी जर का आपला भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांचं मनोबल खच्ची केलं तर त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा माप घेण्याला आपण मागे पाहणार नाही. त्यांचे सुद्धा माप घेण्यासाठी तूर्त हे 2च आंदोलन आपल्याला देतो आणि विनंती करतो की या कामाला सगळ्या शेतकऱ्यांनी लागायचं आहे. हा कांद्याचा निर्यात हे काही फक्त कांद्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळण्याची गोष्ट नाही. कांद्याची निर्यात हे काही तुम्हाला फक्त पैसे मिळतील कांद्यावाल्याला याचा संबंध नाही. कांद्याची निर्यात किंवा कोणत्याही मालाची निर्यात ही देशाची सांस्कृतिक स्थिती वाढवणारी गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. विरोधकांनी टीका केली म्हणून आदित्य ठाकरे हे काही घाबरणारे नाहीत. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असं वाटत नाही, असा आरोप उदय सामंत यांनी केलेला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून हल्लाबोल करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली त्यांची उंची आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोठी आहे असं वाटत नाही, असा टोला उदय सामंत यांनी नितेश राणेंचे नाव न घेता लगावला आहे. विरोधकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून आदित्य ठाकरे हे काही घाबरणारे नाही, उलट ते दौरा यशस्वी करून नक्की परत येतील असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणी गणित जुळवली हे अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे. जो निष्काळजीपणा मागच्या निवडणुकीत झाला तो त्याची पुनरावृत्ती विधान परिषदेच्या निवडणुकीत होणार नाही, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय. धोपेश्वर रिफायनरीबाबत विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. बहुसंख्य लोक रिफायनरी म्हणजे म्हणून सांगणारे आहेत. बेरोजगारीचा प्रश्न पाहता तेथील जनतेला हा प्रकल्प हवा असेल तर हा प्रकल्पाचा विचार मुख्यमंत्री करतील, असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेला आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी हा प्रकल्प हवा म्हणून मागणी केली तर उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना लिहिलेलं पत्र योग्य की अयोग्य यावर भाष्य करणे टाळलं. मला असं वाटतं की कोणी टीका केली काय केली मला याच्याशी काही संबंध नाही, कारण ज्या उद्देशानं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री हे अयोध्येला गेले ते एक आनंदाच्या वातावरणामध्ये गेलेले आहेत. आपल्याला माहीत असेल की काही कालावधीपूर्वी शिवनेरीची किल्ल्याची माती घेऊन स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे अयोध्येला गेलेले होते आणि त्याच्यानंतरच्या घडामोडी कदाचित योगायोगानं असतील हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अयोध्येमध्ये मंदिर बांधताना शिवसेनेची नक्की भूमिका काय असणार आहे हे देखील त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी विशद केलेलं होतं आणि ह्या सगळ्या योगायोगानं कदाचित घटना घडलेल्या असतील. त्याचा एक आनंद साजरा करण्यासाठी आदित्य ठाकरे त्या ठिकाणी गेले आणि ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांची उंची काय आदित्य ठाकरे साहेबांनी एवढी मोठी आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून त्यांच्या टीकेकडे मी दुर्लक्ष करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की विरोधकांनी टीका केली म्हणून मला असं वाटतं की आमचे आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री हे खचतील, तिथं जाणार नाहीत, अशा पद्धतीचं घाबरतील असं काही कुठं झालेलं नाही. तर ते अयोध्येचा दौरा यशस्वी करून महाराष्ट्रामध्ये परत येतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
डोंबिवलीत महिलांचे पाण्यासाठी आमरण उपोषण, पालिका प्रशासन व MIDCचे एकमेकांकडे बोट. डोंबिवली पूर्वेतील टाटा पॉवर परिसरात देशमुख होम्स संकुल आहे. या संकुलात 1350 सदनिकाधारक राहतात. मात्र संकुलातील रहिवासी गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याच्या समस्येने हैराण झालेले आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून देखील पाणी येत नाही. KDMC प्रशासन व MIDC एकमेकांकडे बोट दाखवीत आपली जबाबदारी ढकलत आहे. देशमुख होम्सचे पाणी अनंतमय रिजन्सी या बड्या गृहसंकुलांना बूस्टर पंप लावून वळवण्यात आले असून आम्ही मात्र पाण्यापासून आजही वंचित आहोत. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही विनंती करण्यात आली आहे. अद्याप त्यावर कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर तेथील स्थानिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता वंदना सोनावणे यांनी पाणी प्रश्नावर आमरण उपोषणाचे हत्यार उपसलेलं आहे. प्रशासन आता यावर काय उपाययोजना करते ते पाहावे लागेल. मी इथे 2010 पासून आले देशमुख होम्समध्ये आणि पाणी समस्या 2003 पासून आहे. माझी लढाई सुरू झाली 2013-14 पासून आणि 2016ला तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही सर्वप्रथम इथे आला होता. पाण्याचा त्रास इतका दिला आहे. 1312 फ्लॅट्स आहेत सध्या आणि दुकानं वगैरे घेतली तर 1350 फ्लॅट्स आहेत. पण तेव्हापासून आजपर्यंत पाणी टंचाईला आम्ही इतकं त्रासलेलो आहे. आम्ही स्वखर्चाने सगळे उपाययोजना जे KDMCने आम्हाला सांगितले सगळे केले. म्हणजे स्टार्टिंगला आमचे जेव्हा डिस्कनेक्शन केलं लाईनीचे ते आम्हाला 6 इंचाचं लाईन अप्रूव्ह केलं. ते आम्ही सगळं खर्च करून स्वखर्चाने 13 लाख रुपये खर्च करून आम्ही तो पाण्याची लाईन आणली. तरी थोडे दिवस पाणी होतं, परत बंद झालं. मग आता काय करायचं तर 6 इंचाची लाईन सांगून 4 इंचाची दिली होती. मग ते म्हणाले की ठीक आहे 4 इंचाची करून बघा. आम्ही ती 4 इंचाची केली, 1.5 लाख रुपये खर्च करून. परत त्याच्यानंतर ठीक आहे मग काही दिवस पाणी आला, परत अपुरा पाणी. आता काय करायचं, झोनिंग करायची. झोनिंग करायला परत 2.5-3 लाख रुपये खर्च करून आम्ही आता झोनिंग करून घेतली आहे 2-3 आठवड्यापूर्वी. तरी देखील आम्हाला पाणी जो पाहिजे 700 क्युबिक ते अजून काय आमच्या पाईपलाईनीमध्ये रेग्युलर दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण. मुंह में राम बगल में निजाम. अयोध्येला जाऊन राम करायचं, महाराष्ट्रात निजाम करायचं. बेगडी आणि ढोंगी हिंदुत्व म्हणजे शिवसेना असा आरोप गजानन काळे यांनी केलेला आहे. जनतेला दिलेली वचनं पाळणं हेच शिवसेनेचं हिंदुत्व आहे. मग औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणार का? रस्त्यावरचे नमाज बंद करणार का? मशिदीवरचे भोंगे कधी उतरवणार? आदरणीय बाळासाहेबांनी जनतेला दिलेल्या वचनांचा शिवसेनेला विसर पडलेला आहे का? मुंह में राम बगल में निजाम. अयोध्येला जाऊन राम करायचं, महाराष्ट्रात निजाम करायचं. बेगडी आणि ढोंगी हिंदुत्व म्हणजे शिवसेना असा आरोप गजानन काळे यांनी केलेला आहे. शिवसेनेचे छोटे नवाब अयोध्येत जाऊन पत्रकार परिषदेत म्हणतात की जनतेला दिलेली वचनं पाळणं म्हणजे शिवसेनेचं खरं हिंदुत्व. जर असं असेल तर औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करणार का? रस्त्यावरचा नमाज बंद करणार का? आणि मशिदीवरचे भोंगे उतरणार का? आदरणीय बाळासाहेबांनी जनतेला या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ही वचनं दिली होती. याचा विसर का पडलाय शिवसेनेला? फक्त मुंह में राम आणि बगल में निजाम. ज्या MIM आणि समाजवादी पक्ष यांच्या पाठिंब्यावर यांची मदत घेऊन आपण राज्यसभेच्या निवडणुका लढवताय, आपलं सरकार त्यांच्यावर टिकून आहे. फक्त अयोध्येला जायचं आणि राम करायचं, मात्र महाराष्ट्रात निजाम करायचं, असं बेगडी आणि ढोंगी हिंदुत्व म्हणजे शिवसेना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775.
सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास, तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये महाराष्ट्र कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी. मी आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. अखेर प्रतीक्षा संपली. उद्या दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार. बिलाचे पैसे कधी देणार? हॉटेल मालकाने सदाभाऊंना रस्त्यात अडवून जाब विचारल्यावर सदाभाऊ खोत चांगलेच भडकले. कोम्बिंग ऑपरेशनसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला प्रकरणी मिरजवड्डीतील 5 महिलांना 6 महिन्याची शिक्षा. जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल. केतकीला जामीन मिळूनही तुरुंगवास कायम. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगाची पोलीस महासंचालकांना नोटीस. ईडी म्हणालं, कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही. कोर्ट म्हणत ते जनतेने निवडून दिलेले आमदार रोखणार कसं? आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कसली कंबर. लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात भाजपचे मिशन 45. लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, देवेंद्र फडणवीस. राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात मुंबईत काँग्रेसचा एल्गार. पोलिसांकडून सर्व नेत्यांची धरपकड आणि सुटका. विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या हालचाली. शिवसेना
राष्ट्रवादीने आमदारांना मुंबईत बोलावलं. सैन्य भरतींच्या अग्निपथ योजनेवरून आंदोलनाचा वणवा पेटला. बिहारमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, ट्रेनची जाळपोळ. कर्ज 2 लाख, वसुली 22 लाखांची, दुकानही हिसकावले. धुळ्यातील अवैध सावकारीला चाप कधी बसणार? हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.